उल्हासनगर शहरात रहिवाशांना महापालिकेतर्फे सुवर्णसंधी. मालमत्ता कराचे बिल भरण्याची शेवटची अभय योजना येत्या 9 डिसेंबर रोजी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टात आयोजित करण्यात आली आहे. आणि ज्या नागरिकांच्या मालमत्ता कराची थकबाकी आहे त्यांच्यावर महानगरपालिका कडक कारवाई करत आहे. महापालिकेकडून दंड वसुली, नोटीस, लिलाव, मालमत्ता जप्ती अशी कारवाई करण्यात येत आहे. येणाऱ्या 9 डिसेंबर रोजी महापालिकेकडून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत अभय योजना राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना अभय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी 6 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडून टॅक्स प्रॉपर्टीची नोटीस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरून दंड आणि जप्ती टाळा असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर येथील पंजाबी कॉलनी परिसरातील गुरुद्वाराच्या गेटसमोर स्टॉल लावण्याच्या वादातून एका तरुणाला कड्याने मारहाण करण्यात आली आहे. घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबी कॉलनी येथील गुरुद्वाराच्या गेटसमोर रणजित सिंह सिद्धू आणि विशाल सिंह सुखदेव सिंग यांच्यात स्टॉल लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून विशाल सिंह सुखदेव सिंग याने हातातील कड्याने रणजितच्या तोंडावर मारले. त्यामुळे रणजित हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 4/12/2023 रोजी पंजाबी कॉलनी गुरुद्वारा गेटच्या समोर फिर्यादी रणजित सिंग सिद्धू यास आरोपी नामे विशाल सिंग सुखदेव सिंग यांनी या आरोपिताने स्टॉल लावण्याच्या कारणावरून त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले असता आरोपिताने फिर्यादी यांच्या तोंडावर कड्याच्या मदतीने जबर दुखापत केली असता जखमी झाला आहे. त्यावर सदर प्रकरणी CR नंबर 691/2023 कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडून चालू आहे. आरोपी त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. सध्या आरोपीकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे.